नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो म्हणजे फक्त 5,856 रुपयामध्ये, हो फक्त 5,856 रुपयामध्ये तुम्हाला जर महाराष्ट्र राज्यातील एका नामवंत कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, ते देखील MBBS या प्रोग्रामसाठी, तर तुम्हाला नीट 2026 साठी किती मार्क्स या ठिकाणी पाडावे लागणार आहेत। त्याचबरोबर ह्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी 2025 मध्ये या 5,856 रुपयाच्या ज्याला आपण एम्स म्हणतो, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर, या ठिकाणी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला किती मार्क्स या ठिकाणी गेल्या वर्षी पाडावे लागले होते आणि ह्या वर्षी तुम्हाला किती मार्क्स या ठिकाणी पाडावे लागणार आहेत, या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी व नीट 2026 च्या एक्झाम फॉर्म पासून ते तुमचं ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत सर्व माहिती, त्याचबरोबर येणारे जे काही व्हिडिओ सिरीज मध्ये सर्व महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, सेमी गव्हर्नमेंट, डीम या सर्व कॉलेजेसचे जे काही कट ऑफ जाणून घ्यायचे असेल तर ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट, अपडेटेड आणि जेन्युइन माहिती या ठिकाणी मिळून जाईल। चालू करूया। 5,856 रुपये ही किंमत जर तुम्हाला मी सांगितली तर तुम्हाला ती खूप छोटी वाटेल, परंतु या छोट्या किमतीच्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला मार्क्स त्या लेवलचे पाडवणं खूप गरजेचं आहे। कारण की एम्स, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूरमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूरची जी सीट ऑफ इंटेक आहे ती फक्त आणि फक्त 125 सीट्स या कॉलेजमध्ये आहे। म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्याला जर या 125 जागांमध्ये जर आपलं लक आजमावायचं असेल तर त्याला त्याच लेवलची मार्क्स असणं गरजेचं आहे। ह्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स याच्यामध्ये जे 125 सीट्स आहेत, या 125 सीट्सचं जे वर्गीकरण केलं आहे ते खालील प्रमाणे केलेलं आहे। या कॉलेजमध्ये ह्याचं जे पर्सेंटेज जे आहे, जी काय रिझर्वेशनचं, ते ओपन आणि जनरल साठी 40.5% या ठिकाणी सीट्स या ठिकाणी रिझर्व्ह आहेत, ओबीसी एनसीएल साठी 27%, जनरल ईडब्ल्यूएस साठी 10%, एससी साठी 15% आणि एसटी साठी 7.5% सीट्स रिझर्व्ह आहेत। त्याचबरोबर पीडब्ल्यूडी, ज्याला आपण फिजिकली हँडिकॅप विद्यार्थी देखील म्हणतो, या सर्व जे काही पर्सेंटेज होतं सर्व कॅटेगरीचं, त्याच्या हॉरिझॉन्टली 5% पर्सेंटेज ज्या सीट्स आहेत त्या सीट्स ह्या प्रत्येक कॅटेगरीतील पीडब्ल्यूडी स्टुडंटला या ठिकाणी रिझर्व्ह असतात। आता हे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जे आहे एम्स, हे नागपूर इथे आहे। एम्स म्हणजे ब्रँड म्हणजे एम्स, त्यामुळे या ठिकाणी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला या कॉलेजचा कट ऑफ माहित असणं देखील गरजेचं आहे। तर या एम्सचा जो कट ऑफ होता तो नीट 2025 साठीचा, त्याचं आपण या ठिकाणी अनालिसिस केलेलं आहे आणि त्या अनालिसिस नुसार ह्या नीट 2026 म्हणजे 25च्या विद्यार्थ्यांना किती मार्कापर्यंत ह्या एम्स कॉलेजला ऍडमिशन मिळालेलं होतं ते देखील या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे। ओपन साठी या ठिकाणी नीट 2025 मध्ये 635 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला एम्स नागपूरमध्ये ऍडमिशन मिळालेलं होतं। ओबीसी एनसीएल मध्ये 620 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला ऍडमिशन एम्स मध्ये या ठिकाणी मिळालेलं होतं। जनरल ईडब्ल्यूएस साठी, ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स हे 620 ते 635 मार्कापर्यंत होते, या विद्यार्थ्यांना एम्स नागपूरमध्ये ऍडमिशन मिळालेलं होतं। एससी कॅटेगरीतील विद्यार्थी जे होते त्या एससी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना 600 ते 620 मार्क पर्यंत मार्क्स होते, या विद्यार्थ्यांना एम्स नागपूर या ठिकाणी मिळालेलं होतं। आणि एसटी साठी, ज्याला आपण एसटी कॅटेगरीतील विद्यार्थी म्हणतो, या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 570 ते 600 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना होते, या विद्यार्थ्यांना नीट 2025 मध्ये एम्स या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं होतं। आता जे काही विद्यार्थी हा व्हिडिओ बघत आहेत, ज्यांना नीट 2026च्या मार्गावरून या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल, जर पेपरची जी काय पेपर जो नीट 2025 सारखा जर राहिला तर तुम्हाला याच रेंजमध्ये मार्क्स पाडावे लागतील, तर तुम्हाला एम्स नागपूरला या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे। तेही 6,000 रुपये फीच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकतं। दुसरं, जर पेपर जर सोपा गेला तर हेच जे हा जो कट ऑफ आहे तो प्रत्येक कॅटेगरीसाठी साधारणतः 680 प्लस मार्क्स तुम्हाला जर असतील तर तुम्हाला एम्स नागपूरमध्ये या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे। त्यामुळे या राहिलेल्या 2 महिन्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगला अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एम्सचं तुमचं जे स्वप्न आहे ते या ठिकाणी पूर्ण होणार आहे। त्याचबरोबर एम्स मध्ये एवढी फीज कमी का असते? कारण की एम्स जे येतात, ह्या सर्व एम्स जे असतात ना ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असतात, त्यामुळे इथला जो डॉक्टर असतो, इथं जो डॉक्टर या ठिकाणी बनला जातो त्याला खूप चांगली प्रॅक्टिस देखील मिळते,
प्लस या विद्यार्थ्यांना खूप चांगला एक्सपोजर मिळतो. कारण की हे जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं तर तुमचं एमडी पर्यंत पूर्ण टेन्शन या ठिकाणी निघून जाणार आहे आणि तुम्ही एक नामवंत डॉक्टर या ठिकाणी होऊ शकता. एम्सची काउन्सिलिंग जी असते ती एमसीसी थ्रू कंडक्ट केली जाते. एमसीसी थ्रू तुम्हाला काय करावा लागतो, जो काय एम्सचा 100% सीटचा जो एमसीसीचा फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला या ठिकाणी काउन्सिलिंगचा भरावा लागतो. या सर्व गोष्टीची जी डिटेल्स माहिती तुम्हाला हवी असेल एम्स नागपूरसाठीची तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या आमच्या ब्राईट फ्युचर मेकरच्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमच्या फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. या फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला एम्स नागपूर पासून ते जेवढे काही इंडियामध्ये आता सध्या एम्स आहेत वर्किंगमध्ये त्या सर्व एम्सचा कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे. आतापर्यंत म्हणजे इंडियामध्ये साधारणतः 21 एम्स आहेत. ओके, आणि हे 21 फंक्शनल एम्स आहेत लक्षात घ्या. आणि ह्या पूर्ण सर्व 21 फंक्शनल एम्स मध्ये साधारणतः 2282 सीट्स आहेत. म्हणजे फक्त 2282 सीट हे मिळू शकतात. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. छान पद्धतीने एम्सचं प्रिपरेशन, एम्सच्या दृष्टिकोनातून तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे. आणि महाराष्ट्र राज्यातील इतर सर्व कॉलेजेसचे कट ऑफ देखील आपण नेक्स्ट व्हिडिओ सिरीज मध्ये या ठिकाणी करणार आहोत. आशा करतो तुम्हाला हा एम्स नागपूरचा 6000च्या पेक्षा कमी फीज मधला हा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी आवडला आहे. तुम्ही या ठिकाणी चॅनलला नक्की लाईक कराल, सबस्क्राईब कराल आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाल. मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमची या ठिकाणी रजा घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.